कितीही घाई असेल ना, तरीसुद्धा तुम्ही हे बनवू शकता. फक्त 10 मिनिटात. कापसासारखे मऊसूत उपवासाचे आपे आणि हे बनवायला जास्ती कष्ट नाहीये बरं का. फक्त 1 वाटी साबुदाणा घ्यायचा आहे, 2-3 मिनिटं भाजून घ्यायचं आहे. साईडला ठेवून द्या, हलकेसे थंड होऊ द्या. त्याच कढईमध्ये 1 वाटी भगरसुद्धा भाजून घ्यायचं आहे. सेम प्रोसेस आहे आणि दोघांना ग्राइंड करून घ्या आणि असं पिठूळ करून घ्या. आता दोन्ही एकत्र मिक्सरमध्ये घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 वाटीभर दही, 1 ते 2 हिरवी मिरची, 1 चमचा जिरं आणि चवीपुरतं मीठ आणि पाणी घालून मस्त ग्राइंड करून घ्या, म्हणजे छान कन्सिस्टन्सीचं पीठ तुम्हाला मिळेल. आता हे एका मोठ्या वाडक्यामध्ये ट्रान्सफर करून घ्या आणि छान फेटून घ्या, म्हणजे आपे छान मऊसूद होतील. आता इथे आपल्याला फर्मेंट करायचं नाहीये, म्हणून आपण पाव चमचा सोडा घातला आणि पुन्हा फेटून घेतलंय आणि जर फर्मेंट करायचं असेल, तर रात्रभर पीठ ठेवा आणि या प्रकारे आपे पॅनमध्ये पीठ घालून वर-खाली करा 2-3 वेळा आणि या प्रकारे आपे आपले तयार आहेत उपवासाचे. उपवासाच्या चटणीसोबत सर्व्ह करा आणि आजची रेसिपी कशी वाटली मंडळी, हे कमेंट करून सुद्धा मला नक्कीच कळवा. थँक